लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. तर इकडे आपण पाहतोय की मनस्विनी आता सांगत असते की माझ्याकडनं प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले आहेत. त्याबरोबर तिला लगेचच इकडे आता म्हणू लागते तिची आई की काय प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले? अगं एवढी महत्त्वाची कागदपत्र हरवूच पावले, तू करत काय होती? कसे हरवले? कुठे ठेवले होतेस? त्यावरती सांगत होते की मी पेपर व्यवस्थित ठेवले होते. देवघरात पोथी आहे, मी पोथीच्या खाली ठेवले होते आणि तिकडनं हरवले. कसे हरवले मला माहीत नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदा मावशीला आठवू लागतं की ते पेपर तर तिनेच बघितले होते, काढले होते आणि ते पेपर महत्त्वाचे नाही आहेत असं वाटलं म्हणून तिनेच ते पेपर फेकून दिले. त्याबरोबर नंदा मावशी ते सगळं आठवते आणि म्हणते की बापरे, म्हणजे खरोखर प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर घावले होते माझ्या हाताला. पण मी आता ते पेपर फेकून दिलेत हे मी कुणाला पण सांगायला नको, नाहीतर सगळ्याचीच वाट लागायची. त्याबरोबर मग लगेचच नंदा मावशी ही मनस्विनीला म्हणते की अगं हां, तुझं ती आहेत ना परशू आणि मीनाक्षी, त्यांना विचार की त्यासनी ठाव असेल, घरात काम करतात ना ती. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे परशू काका आणि मीनाक्षी काकू हे दोघंही आलेले असतात आता तिकडे सखीच्या रूममध्ये. त्याबरोबर मीनाक्षी काकू आता काकाकडे हात जोडते आणि म्हणते मला माफ करा, आज मी तुमच्यावरती हात उगारला. त्यावर परशू काका म्हणतो अगं काही हरकत नाही गं, ठीक आहे. आणि मग त्यानंतर काका ती बाटली उघडतो, पण बाटलीमध्ये प्रॉपर्टीचे कागदपत्र नसतात. आता कागदपत्र नाही आहेत ही गोष्ट परशू हा मीनाक्षीला पण दाखवतो. मीनाक्षी म्हणते असं कसं होऊ शकतं? अहो मी माझ्या हाताने यामध्ये पेपर ठेवले होते ना, मग पेपर गेले कुठं? त्याबरोबर आता नंदा मावशी म्हणत असते की तुला काय वाटायलं आहे, म्हणजे जर तो पुरुषोत्तम नाही, ती मीनाक्षी नाही, हां अगं मग एकच व्यक्ती उरली की तुझा तो धाकला दीर गौतम, त्याला विचार. त्यावर मनस्विनी म्हणते पहिली गोष्ट गौतमला मी सरळ विचारायला गेले आणि गौतमने प्रश्नाचं उत्तर दिलं, असं होणं इतक्या सहजासहजी शक्य नाही आहे. गौतम कधीच मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं देतच नाही, त्यामुळे मी जर त्याला विचारलं तर उत्तर मिळणार नाही. आणि राहिला प्रश्न घरी सांगण्याचा, जर मी घरी सांगितलं तर तमाशा होईल की माझ्याकडे पेपर्स नाही आहेत ह्याचा. आणि एवढ्या वेळात जर सखीपर्यंत घरातनं ते पेपर गेले असते ना तर सखीने तमाशा केला असता. समजलं का तुला? त्याबरोबर नंदा मावशी म्हणते मग एक काम करू, चल दोघी मिळून हुडकू पेपर्स. कुणाला घावतं, घावशी का मावशी ते करू काय? त्याबरोबर मनस्विनी म्हणते हो, कशाला? म्हणजे नंतर सगळी प्रॉपर्टी तुला एकटीला हडप करायला त्याचा विचार करतेस? त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते अगं ए काय बोलायलेस, एकटीनं हडप करायला बिरायला म्हणजे तुला काय वाटायलं आहे मी गेलं हे समज? अगं मी कशाला करू बाई, मी एक नंबरची अनाडी बाई पडलो, मला ना लिहिता येत ना वाचता येत, मी कशाला या समजात जन्मेलत पडू? मला नाही माहिती बघ, पण आपल्याला आता असं धीर घालून चालणार नाही. आपल्याला आता ठामपणे उभं राहायचं आहे. त्या लोकांनी आपल्याला धक्का दिला आहे, आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे. त्याबरोबर मग लगेचच तिला नंदा मावशी म्हणते व्हय बदला घ्यायचा, पण प्रत्येक गोष्टीसाठी काळ येळ येऊ द्यायची असत्या, समजलं का? इतक्यात काय बी करायचं नाही. त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते की मी त्या सखीला घाबरत नाहीच, मला जे वाटेल मी ते करू शकते. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच सखी ही रिक्षा शोधत असते. आता रिक्षा स्टँडवरती तिला रिक्षा सिटी वाजवून काही सापडत नसते. मग कबीर त्या ठिकाणी रिक्षा घेऊन आलेला असतो. मग सखी म्हणते तू रिक्षेत? त्याबरोबर कबीर म्हणतो की हो आता उशीर होतो आहे आपल्याला, त्यामुळे आपण आता गुपचूप याच रिक्षाने जाऊया, चला लवकर निघूया, अजिबात टाईमपास करू नका, चला दादा चला हो तुम्ही. त्याबरोबर मग आता सखीला तो म्हणतो निघायचं. त्यावर सखी म्हणते एक मिनटं, मी ऑफिसला जात नाही आहे, मी कोर्टात जाते. कबीर म्हणतो ठीक आहे मग मी पण येतो तुमच्याबरोबर. सखी म्हणते गरज नाही आहे, मी माझी जाईन आणि माझं काम करून घेईन. कबीर म्हणतो अहो एकट्या कशा जाल, त्यापेक्षा मी पण येतो ना तुमच्याबरोबर. सखी म्हणते की मला गरज नाही आहे तुझी, मी माझं काय करायचं ते बघू शकते. त्यावर कबीर म्हणत असतो की का पण तुम्हाला का जायचं एकटीला? मी म्हणतोय ना की मी येतो. अहो तिकडे तुम्हाला लोक गंडवतील, फसवतील. त्यावर कबीर म्हणत असतो की म्हणून मी येतोय. सखी सांगते की गरजच नाही आहे, गंडवतील फसवतील म्हणून
तू मला एवढा चांगला अनुभव दिला आहेस ना की त्यानंतर आता पुन्हा तुझ्याचबरोबर तिकडे येण्याची मला काहीही गरज वाटत नाही आहे. उतर खाली, मी जाईन माझी. मग कबीर गाडीतून खाली उतरतो आणि सखी मात्र तिकडनं निघून जाते. आता सखी तिकडनं निघून गेल्यावर कबीर म्हणत असतो की सखीने स्ट्रॉंग व्हावं ही माझी इच्छा होती, पण सखीने इतकंही स्ट्रॉंग होणं खरंच गरजेचं आहे की तिला माझीच गरज नाही आहे. असो, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सखी आता कोर्टाबाहेर आलेली असते. आता कोर्टाबाहेर आल्याच्यानंतर मग सखी ही विचारते की प्रॉपर्टीसाठी वकील हवा आहे मला, कुठे मिळेल. त्याबरोबर मग आता 4-5 वकील तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणत असतात की सांगा मॅडम, काय काम आहे? कोणी तुमच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारतं आहे का? कोणी तुम्हाला लुबाडतं आहे का? तुमच्या बिल्डरबरोबर तुमचे काही वाद झालेत का? मॅडम, नोटरी करायची आहे का? मॅडम, प्रॉपर्टीचे पेपर्स बनवायचे आहेत का? मॅम, काम लीगल आहे ना? वगैरे वगैरे खूप लोक खूप प्रश्न विचारतात. मग सखी म्हणते एक मिनटं, त्या कोण आहेत ज्या तिथे बसल्या आहेत? त्याबरोबर मग लगेचच तिला नाव सांगितलं जातं. त्या ॲडव्होकेट प्रियंका देसाई. एवढी वर्षांमध्ये एकही केस जिंकलेल्या नाही आहेत. तब्बल 10 वर्ष वकिली करता आहेत, पण काही उपयोग झालेला नाही आहे. त्याबरोबर मग सखी म्हणते हो का, बरं. मग एक वकील म्हणतो तुम्हाला जर केस हारायची असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडे जावं. त्यावर सखी म्हणते की नाही, असं काही होणार नाही, त्याच माझी केस लढणार आता. आणि त्याच्यानंतर मग सखी त्यांच्याकडे येते आणि म्हणत असते की तुम्हाला माझी केस द्यायची आहे. त्याबरोबर मग त्या म्हणतात की ठीक आहे, आपण नक्की काम चांगलं करू. त्याबरोबर मग आता सखीला त्या असं म्हटल्यावर सखी तिथे बसते. मग त्या म्हणतात की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी सगळ्या केस हरते आणि तरी तुम्हाला असं कसं बोलले. त्यावर मग सखी म्हणते नाही, तुम्ही पहिल्याच शब्दात माझी केस न ऐकून घेतासुद्धा आपण चांगले प्रयत्न करू असं म्हणालात, तिथेच माझा तुमच्यावरती विश्वास पटला खरंच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जी मनस्विनी असते ती आता इकडे गौतम काकाच्या रूममध्ये आलेली असते. गौतम काकाच्या रूममध्ये येऊन आता मनस्विनीने गौतम काकाच्या रूममध्ये शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. मनस्विनीला गौतम काकावरती शंका असते की गौतम काकानेच प्रॉपर्टीचे पेपर्स चोरले असतील. मग मनस्विनी आता ते पेपर्स शोधत असताना तिला तिथे काहीही सापडत नसतं. तोपर्यंत तिकडे गौतम काका येतो आणि मनस्विनीला म्हणतो काय चाललं इथे, माझ्या खोलीमध्ये काय शोधतीयस तू. त्याबरोबर मनस्विनी म्हणत असते की हे घर माझं आहे, त्यामुळे इथे काय करायचं कधी करायचं हे मी ठरवते. गौतम काका म्हणतो की पण तुला काय हवं आहे माझ्या खोलीत, ही खोली तर माझी आहे ना, काय हवं आहे. त्यावर मनस्विनी त्याला काहीच उत्तर व्यवस्थित देत नाही. त्यानंतर मग सखी इकडे आता तिची सगळी केस समजावून सांगते प्रियंका वकिलाला. त्याबरोबर त्या म्हणतात की बापरे, हे खरंच खूप वाईट आहे, पण काळजी करू नका, आपण नक्की ह्या सर्वातून मार्ग काढू शकू. सखी म्हणत असते की काहीही झालं ना तरी मला माझी सगळी प्रॉपर्टी मिळवायचीच आहे, मला माझं सर्वस्व परत हवं आहे. त्याबरोबर त्या वकील मॅडम म्हणतात की काळजी करू नका, मिळेल, तुमचं सगळं मिळेल. त्यानंतर मग सखी आता त्यांना म्हणते की ठीक आहे, थँक्यू सो मच. तर दुसऱ्या बाजूला आता ह्या सर्व गोष्टींची खबर सरकारपर्यंत पोहोचलेली असते. सरकार म्हणते की ठीक आहे, करू देत, त्या सखीला काय करायचं आहे ते करू देत, मला काहीच फरक पडत नाही. आणि त्यानंतर मग आता लगेचच मनस्विनी ही फोन कट करते आणि आता मग तिला नंदा मावशी म्हणते की अगं काय जे करायचं आहे ते करू देत. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते त्या सखीला माझ्या विरोधात वकील उभा करायचा आहे ना, करू देत. माझ्याकडे त्या सखीच्या विरोधात असा एकच पुरावा आहे की तो एकच पुरावा त्या सखीला पुरून उरेल. वकील काय, कोणालाही घेऊन आली ना तरी ती माझं काहीही बिघडवू शकणार नाही आहे, अगदी काहीच नाही, समजलं. असं आता ती इकडे बडबडत असते. त्यावेळी मग आता ती हातामध्ये तिच्या एक पेपर असते, तो बघून म्हणते सखी काहीच उपयोग होणार नाही, ये कोणाला घेऊन यायचं आहे त्यांना घेऊन ये, वकील घेऊन यायचं आहे ना तुला, ये ना घेऊन, असं म्हणत मनस्विनी विचित्र पद्धतीने हसत असते. त्यानंतर आता सखी ही तिकडनं घरी जायला निघालेली असताना आता सखी ही रिक्षा थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण सखीला एकही रिक्षा सापडत नसते. मग सखी आता शिट्या वाजवत असते, पण विचार करते बापरे, एकही रिक्षा का येत नाही आहे, का थांबत नाही आहे. इतक्यात आता समोरून कबीरची बाईक येते. मग कबीर सखीला म्हणत असतो की
चला माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सोडायला येतो. त्याबरोबर सखी म्हणते, तू तू इकडे काय करतोयस? त्यावर तो म्हणतो, तुम्हालाच घ्यायला आलो आहे. सखी म्हणते की घ्यायला? त्यावर कबीर म्हणतो, बरं मला सांगा, वकील सापडला का तुम्हाला? त्यावर सखी म्हणते की हो सापडला. त्यावर मग कबीर म्हणतो, ठीक आहे मग चला. त्यावर सखी म्हणते, वकील सापडला म्हटल्यावर तुम्हाला विचारणार नाहीस काय आहे कसं आहे? त्यावर कबीर म्हणतो, तुम्ही निवडला आहेत ना, म्हणजे खात्री आहे मला तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वकच निवडला असणार आहे, त्यामुळे मला काही विचारायचं वाटत नाही आहे. बरं आता वेळ वाया जायला नको, चला या पटपट बसा, आपल्याला वेळ होतो आहे. त्याबरोबर सखी म्हणते की माझी एक अट आहे. त्यावर कबीर म्हणतो, कुठली अट? त्यावर सखी म्हणते, ती म्हणजे की तू मला घ्यायला आला आहेस ना, मी तुझ्याबरोबर येणार, नक्की येणार, पण तू आहे की नाही, तू मला आहे ना एकदा तुझ्या गाडीला एका गिअरमध्ये स्टार्ट करून दाखवायची. चल कर. त्याबरोबर कबीर म्हणतो, ठीक आहे, त्यात काय एवढं, करणार ना करणार, आणि गाडी पण सुरू होणार गाडी सुरू. आणि त्यानंतर मग आता कबीर हा गाडीला गिअर मारतो. आता पहिल्यांदा तर गाडी सुरू होत नाही. मग सखी कबीरकडे बघून हसते. कबीर म्हणतो, होईल ना, पहिला डाव भूताचा, पहिली वेळ आहे ना, पहिली वेळ नेहमी अशी सोडून द्यायची असते, देवासाठी सोडायची असते. त्यावर सखी म्हणते, नाही देवासाठी सोडायची, पण कमीत कमी आधी गिअर तर मारून बघ, स्टार्टचं बटन तर दाबून बघ, आणि मग गिअर दाब ना, मग मे बी सुरू होईल. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, अरे सॉरी, आणि मग लगेचच तो स्टार्टचं बटन दाबतो आणि मग गिअर टाकतो, पण तरीही गाडी काही सुरू होत नाही. कबीर म्हटलं ना, पहिला डाव देवाला सोडायचा, पहिला डाव भूताचा, मी प्रयत्न करतो ना, होणार. सखी म्हणते, हो कर ना, प्रयत्न कर. आणि मग कबीर आता पुन्हा प्रयत्न करत असतो, पण पुन्हा काही चालू होत नाही गाडी. इतक्यात सखीच्या फोनवर नोटिफिकेशन वाजतं. सखी आता नोटिफिकेशन सीन करते, तर तिच्या बँकेचं अकाउंट चालू झाल्याचं ते नोटिफिकेशन असतं. ते वाचून सखीला खूप आनंद झालेला असतो. सखी कबीरला म्हणते, हे बघ माझ्या बँकेचं अकाउंट सुरू झालं. त्याबरोबर हे ऐकून कबीरला खूप छान वाटतं, आनंद होतो. मग आता लगेचच कबीर सखीकडे बघतो आणि गिअर मारतो. गाडी सुरू होते. कबीरच्या खांद्यावर सखीचा हात असतो. कबीर सखीकडे बघतो. मग सखी लगेच कबीरच्या मागे बसते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता परशू आणि मीनाक्षी सखीच्या खोलीची साफसफाई करत असतात. साफसफाई करताना परशू काका पुन्हा एकदा ती बाटली उघडतो. आता ती बाटली तो उघडतो आणि म्हणत असतो, मीनाक्षी अगं हे काय झालं असेल, याच्यातले पेपर कुठे गायब झाले असतील? त्याबरोबर मीनाक्षी काकू म्हणते, ह्याच्यात आपण पेपर ठेवलेत, हे कोणाला इतर व्यक्तीला कळलं असेल का? इतक्यात तिकडे गौतम काका येतो आणि म्हणत असतो की परशू, मीनाक्षी वहिनी, तुम्हाला सरकारबद्दल काही माहिती आहे का? ती हल्ली विचित्र वागते. माझ्या खोलीमध्ये आली होती कसली तरी शोधाशोध करायला. त्याबरोबर परशू काका आणि मीनाक्षी काकू विचार करतात की नाही नको, आत्ता याला काहीही सांगणं बरोबर नाही आहे. ते म्हणतात की नाही आम्हाला नाही माहिती. परशू काका म्हणतो, हे बघा, काहीही माहिती असेल तर प्लीज मला सांगून टाका, कारण हे जे काही सुरू आहे ते सगळं खरोखरच खूप विचित्र आहे म्हणून म्हणतो आहे. त्याबरोबर मग परशू काका म्हणतो की हे बघ गौतम, खरोखर आम्हाला काहीही माहीत नाही आहे. सध्या आम्हाला या घरातलं काहीच माहीत नसतं. आम्ही फक्त या घरात काम करतो. आमचं बाकी काहीही घेणं देणं नाही आहे, कळलं का तुला? त्यामुळे प्लीज आम्हाला काहीही विचारू नकोस. त्याबरोबर मग गौतम म्हणत असतो, परशू हे बघ. त्यावर परशू काका म्हणतो की गौतम प्लीज आम्हाला नको विचारू काहीही, आम्हाला खूप कामं आहेत. त्याबरोबर तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मग आता परशू काकाला मीनाक्षी काकू म्हणते, अहो असं का केलं गौतम भाऊजींना, तुम्ही मला का नाही काही सांगू दिलं? त्यावर मग लगेचच परशू म्हणतो की हे बघ, आपल्याकडे ते पेपर्स नाही आहेत, म्हणून आपण काहीही बोलायला नको. ते पेपर्स कुठे आहेत, काय आहेत, आपल्याला काहीच आयडिया नाही आहे. मग यावेळी आपण कसं काय बोलू शकतो? गप्प बसणं हेच आपल्या भल्याचं आणि फायद्याचं ठरेल. ते पेपर कोणाच्या हाती लागलेत हेच आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे आता ते पेपर्स आपल्याला दिसले होते किंवा आपल्याला भेटले होते, हा विषयसुद्धा आपण कोणाच्या समोर काढायचा नाही आहे. समजलं का मीनाक्षी? उगाच आपल्या डोक्यावर मला टांगती तलवार नको आहे, बस. त्याबरोबर मग ती म्हणते की बरं ठीक आहे. त्यावर मग परशू काका म्हणतो, तुला माहिती आहे ना ती सरकार कशी बाई येते? त्यावर मग लगेचच आता ती होकार देते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे रिक्षा ही आलेली असते. सखी म्हणते, पण मी आज रिक्षा बोलवलीच नव्हती. इतक्यात त्या ठिकाणी कबीर येतो.
कबीर म्हणतो मी बोलावली आहे आज रिक्षा. त्याबरोबर आता सखी कबीरने बोलावली आहे रिक्षा म्हटल्यावर कबीरकडे बघू लागते. मग कबीर म्हणतो ओ एक मिनटं, आता मी ह्या रिक्षात बसणार नाही, मी ह्या रिक्षाने जाणार नाही, मला ह्या रिक्षाची गरज नाही वगैरे वगैरे वगैरे. अजिबात बोलत बसू नका. आता गुपचूप रिक्षात बसा आणि पटपट निघून जा. ऑलरेडी तुम्हाला लेट होतो आहे मला माहिती आहे, म्हणूनच मी ही रिक्षा बोलवलेली आहे. त्यामुळे चटकन रिक्षात बसा आणि पटकन निघा. चला 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 लवकर बसा बसा. त्याबरोबर मग आता लगेचच सखी ही कबीरकडे बघतच राहते. तर आता जी वकील असते ती सखीला विचारते की कोण आहेत हे. त्याबरोबर मग आता सखी म्हणते नवरा माझा. त्याबरोबर मग वकील मॅडम कबीरला म्हणतात खरोखर तुमची बायको खूप धाडसाची आणि खूप हिमतीची आहे, तुम्ही खरंच खूप लकी आहात. त्याबरोबर मग तो म्हणतो थँक्यू सो मच. बरं चला आता लवकर बसा बसा. त्याबरोबर मग आता लगेचच सखी रिक्षात बसते. वकील मॅडमसुद्धा रिक्षात बसतात आणि त्यानंतर दोघीजणी तिकडनं निघून जातात. मग आता कबीर हा ऑफिसमध्ये फोन करतो आणि त्यानंतर तोसुद्धा आता त्याच्या ऑफिसमध्ये कामावरती निघालेला असतो. त्यानंतर मग सखी आता कामतांच्या घरी आलेली असते. सरकार 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 खाली या सरकार. त्याबरोबर गौतम काका, मीनाक्षी काकू, परशू काका सगळेच तिकडे येतात. मग आता सगळेच जण सरकारची वाट बघतात. सखीला विचारतात की सखी अगं काय झालं. त्यावर सखी म्हणते कळेल सगळ्यांना, थांबा. त्याबरोबर मग त्या ठिकाणी सरकार येते. मग सरकार तिकडे आल्यावर लगेचच वकील मॅडम म्हणायला लागतात मी प्रियंका देसाई, सखीची वकील. आता असं म्हटल्यावर मग मात्र मनस्विनी म्हणते वाव अमेझिंग, वकीलसुद्धा अगदी तुझ्यासारखा निवडलास. हरका 10 वर्ष वकिली करते ना ही, पण एकदाही केस जिंकलेली नाही आहे ही. मग ही तुझी वकील असणार आहे या केससाठीची. त्याबरोबर मग मात्र आता सखी म्हणते पण यावेळी प्रियंका देसाई नक्कीच केस जिंकतील, कारण यावेळी बाजूसुद्धा सत्याची आहे. आणि काय ना सत्य जिंकतं आणि खोटं नेहमीच गजाआड जातं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणत असते की माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, समजलं ना. त्याबरोबर मग आता इकडे ती हे सगळं काही ऐकत असते. मनस्विनी म्हणत असते मी सरकार आहे सरकार, आणि सरकारला अडकवण्याची धमक आणि हिंमत कोणामध्येच नाही आहे, त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणाची नाही आहे. त्याबरोबर मग आता मनस्विनी प्रियंकाला विचारते काय मग झालं का सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून. त्याबरोबर मग आता लगेचच प्रियंकाला आठवतं की सखीने तिला एक घड्याळ दिलं होतं, ज्या घड्याळामध्ये एक हिडन कॅमेरा होता, आणि सखीने तिला सांगितलं होतं की जी मनस्विनी आहे ना ती अगदी बेधडक आहे, ती पटापट जे काही आहे तिच्या तोंडाला येईल ते बडबडून जाते, आणि ती बडबडून जाते तेव्हा तू हे सगळं त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड कर आणि नंतर मग ते सगळं काही आपण उद्या पुरावा म्हणून कोर्टात सादर करू. त्याबरोबर मग ती म्हणाली होती की चालेल आपण असंच करू. मनस्विनीने आता विचारलेलं असतं काय मग झालं का सगळं शूट. त्यावेळी सखी आता गप्प असते आणि वकील मॅडमसुद्धा गप्पच राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अपडेट हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.